सकाळच्या घाईत पटकन बनणारी आणि हेल्दी शिवाय चवीला पण अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे। नाचणीचे डोसे एकदम जाळीदार बनतात, शिवाय आपण हे पीठ अजिबात आंबवलेलं नाही आहे। वेळेवर बनवले तरीही हे एकदम जाळीदार बनतात आणि चवीला पण छान लागतात। तर बनवायला घेऊयात नाचणीचे डोसे। डोसे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी एवढं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 4 चमचे एवढा बारीक रवा घालायचा आहे। आता रव्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर केला तरीही चालतो। त्यानंतर अगदी छोटा 1 चमचा तेल आणि थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करत जायचं। थोडं पाणी घातल्यामुळे याच्यात गुठळ्या होणार नाहीत। आता हे मिक्स करत जायचं आणि ह्याचं एकदम पातळ बॅटर बनवायचं। आता लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार, मुलांना मध्ये भूक लागलेली असते, त्यावेळी अगदी पटकन बनतात हे, तेव्हासुद्धा बनवू शकता। फक्त घरात नाचणीचं पीठ दळून आणून ठेवायचं। आता एवढं पातळ हे बॅटर बनवायचं। तुम्हाला हे पातळ जरी वाटत असेल तरी एवढंच पातळ हवं आहे हे डोसे बनवण्यासाठी। पीठ आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत बनवूया नारळाची चटणी। तर इथे अर्धी वाटी नारळाचे काप घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं घालूया ह्याच्यामध्ये। आता हे सर्व मिक्सीच्या भांड्याला लावून आधी फिरवायचं, नंतर थोडं पाणी घालून ह्याची बारीक वाटण करून घ्यायचं। अगदी थोडीशी साखरही घातली मी ह्याच्यामध्ये, बारीक वाटून घ्यायचं। साखर अगदी तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालते। चटणीसाठी पटकन तडका बनवूया। त्यासाठी 1 चमचा तेल घेतले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे कारण आपण चटणी वाटताना सुद्धा जिरं घातले, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा। आता हा तडका चटणीवर देऊया। तुम्हाला चटणी जास्त तिखट नको असेल तर लाल मिरची पावडर नाही वापरली तरी चालेल, कारण आपण हिरवी मिरचीचाही वापर केला। तर एक पॅन गॅसवर ठेवायचा, गरम झाला की थोडंसं तेल लावायचं त्याला आणि इथे दाखवल्यानुसार हे बॅटर याच्यामध्ये टाकायचं। अगदी पहिल्यांदा जरी बनवले तरी एकदम परफेक्ट बनतील। आता याच्यावर झाकण ठेवायचं, झाकण मात्र ठेवायचं म्हणजे अगदी हे डोसे काढायला सोपे जातात। डोस्याचं बॅटर टाकताना फुल फ्लेम ठेवायची, 1 मिनिटानंतर मध्यम फ्लेम करायची आणि साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटात एक बाजू भाजल्या जाते, नंतर पलटून दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची। तुम्हाला जास्त कुरकुरीत हवे असतील तर शेवटचा 1 मिनिट मध्यम टू लो गॅसवर अजून जास्त होऊ द्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत होतात। एकदम मस्त जाळी आलेली आहे बघायला। आता इथे एक गोष्ट सांगायला मी विसरले, बॅटर भिजवताना मी ह्याच्यामध्ये 2 छोटे चमचे दहीसुद्धा घातले। तर असेच आपण इतर डोसेसुद्धा बनवून घेऊया। अगदी पटकन बनतात, सहज निघतात। तुम्ही जर साध्या तव्यावर जरी बनवले तरीही बनवू शकतात। फक्त तवा तापला की त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एका फडक्याने पुसून घ्यायचं। पहिला डोसा जरी बिघडला तरी त्यानंतरचे डोसे छान बनतात। तर असे मस्त जाळीदार डोसे बनवून घेऊया, चवीला पण एकदम मस्त लागतात आणि ह्या डोशासोबत नारळाची चटणी खूप सुंदर लागते। तर आपले मस्त जाळीदार पटकन बनणारे असे नाचणीचे डोसे तयार आहेत। घरात जर नाचणीचं पीठ असेल तर असे मस्त जाळीदार चवदार डोसे अगदी पटकन बनवता येतील। तर नाचणी आणायची, धुवायची, छान वाळवून दळून आणायची, म्हणजे अगदी कधीही आरामात हे डोसे बनवता येतील। मुलांची छोटी भूक असो किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असो, वयस्कर मंडळीसुद्धा हे अगदी आरामात खाऊ शकतात। हेल्दी रेसिपी आहे, चवदार आहे आणि पटकन बनणारी हे आहे। अजून काय पाहिजे? तर नक्कीच हे डोसे तुम्ही बनवून बघा, सगळ्यांना आवडतील। खूप सुंदर चवीचे बनतात। तर बनवा आणि खा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।